राज्यामध्ये सध्या ओमायक्रॉन बाधित 10 रुग्ण आहेत। अशा परिस्थितीत नव्यानं निर्बंध लादणं जनतेसाठी अडचणीचं आणि जाचक ठरेल। त्यामुळे तुर्तास तरी नवे निर्बंध लादले जाणार नाहीत। ज्या शाळा सुरू आहेत त्या सुरूच ठेवा, ज्या शाळा सुरू झालेल्या नाहीत त्याही सुरू करा, असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेलं आहे। केंद्र शासनाचं मार्गदर्शन, टास्क फोर्सचं मार्गदर्शन, माननीय मुख्यमंत्री महोदयांची त्यातली मतं, ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने पुढील गोष्टी ठरवू। आज स्कूल सुरू झालेल्या आहेत, ज्या सुरू झालेल्या नसतील त्यांनी स्कूल सुरू कराव्यात, अशाच आमच्या सूचना राहणार आहेत। आणि त्यामुळे एकच आहे की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपलं दररोजचं दैनंदिन काम करत असताना सुद्धा हे व्यवस्थित पार पाडावं आणि वॅक्सिनेशनला अधिक जास्त जोर द्यावा। आपल्याजवळ आज असलेल्या 3 जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या ज्या लॅब्स आहेत, एक बीजे मेडिकल पुणे, एक कस्तुरबा गांधी मुंबई आणि केंद्र शासनाची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे, या 3 पेक्षा सुद्धा आणखीन 2 लॅब्स वाढवाव्यात असं सुद्धा टास्क फोर्सचे चेअरमन श्री ओक यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे एक औरंगाबादला आणि एक नागपूरला येणारा संभाव्य वाढत असलेले ओमायक्रॉनची संख्या लक्षात घेता जिनोमिक सिक्वेन्सिंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे। मुंबई आणि पुण्यामध्ये 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे। स्थानिक पातळीवर निरीक्षण करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचंही सांगितलं गेलंय। टास्क फोर्स सोबत चर्चा करून शाळांची नियमावली बनवली असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। तर पुढे सुद्धा स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी सांगितलं। आम्ही सातत्याने मॉनिटरिंग करत आहोत। ज्या ज्या वेळेला आम्ही अशी परिस्थिती निर्माण झाली त्या वेळेला शाळा बंद करण्यासंदर्भामधल्या लोकल लेवलला अथॉरिटी देण्याचं काम केलेलं आहे। शाळा सुरू करण्यासंदर्भातलं पण निर्णय घेण्याचे काम जे आहे ते लोकल लेवलच्या अथॉरिटीला देण्यात आलेलं आहे। आणि म्हणूनच काही ठिकाणी ज्या ठिकाणी मुंबई आणि पुण्याचा आपण उल्लेख केला त्या ठिकाणच्या शहराच्या शाळा आणि 15 डिसेंबरपासून, कारण ते सुद्धा मॉनिटरिंग करतात की कशी तऱ्हेची परिस्थिती होतात, किती संख्या येते, आणि त्यामुळे ते सगळं मॉनिटरिंग करूनच त्या संदर्भामधला निर्णय जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये घेतला जाईल। याच्या बाबतीमध्ये अजून सुद्धा केंद्र सरकारकडून काही आम्हाला काही सांगण्यात आलेलं नाही आहे। रिगार्डिंग टास्क फोर्सची आमची चर्चा जरूर झाली या विषयामध्ये, स्पेशली टास्क फोर्सची। त्यांचंही म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारशी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं म्हणणं मांडलं जातं। अजून सुद्धा त्याच्या संदर्भातली माहिती आम्हाला काही केंद्राकडून शालेय शिक्षण विभागाला आलेली नाही। कदाचित ती माहिती आरोग्य विभागाला येऊ शकते, पण ते आमच्यापर्यंत अजून आले नाही। पण आमची अपेक्षा आहे की ते त्याच्यावरती जास्त फोकस केला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांचं लसीकरणावरती जास्त भर दिला गेला पाहिजे। नागालँडमध्ये लष्कराच्या जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेच्या SIT चौकशीचे आदेश दिले गेलेले असून ही चौकशी महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलंय। या घटनेबद्दल अमित शहा यांनी लोकसभेत निवेदन केलं। नागालँडच्या ओटिंग भागात एका वाहनातून दहशतवादी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी वाहन थांबवण्याची सूचना केली। मात्र हे वाहन थांबवण्यात न आल्यानं झालेल्या गोळीबारात या वाहनातील 8 पैकी 6 जण ठार झाल्याचं अमित शहा यांनी सांगितलं। या घटनेनंतर स्थानिकांनी जवानांच्या 2 वाहनांना आग लावली। जमावानं केलेल्या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू देखील झालेला आहे, तर काही जवान जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते आहे। यावेळेला जवानांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात 7 जण ठार झाले। या घटनेनंतर सध्या नागालँडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। लष्करानं सुद्धा या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। स्थानिक ग्रामीणों ने सेना की टुकड़ी को घेर लिया, 2 वाहनों को जला दिया और उन पर हमला किया। इसके परिणाम स्वरूप सुरक्षा बल के एक जवान की मृत्यु हो गई तथा कई अन्य जवान घायल हो गए। अपनी सुरक्षा में तथा भीड़ को तितर बितर करने के लिए सुरक्षा बलों को गोली चलानी पड़ी, जिससे 7 और नागरिकों की मृत्यु हो गई तथा कुछ अन्य घायल हो गए। स्थानीय प्रशासन और पुलिस ने स्थिति को सामान्य करने के प्रयास किए हैं। अभी स्थिति तनावपूर्ण ،  लेकिन नियंत्रण में बनी हुई है।
पुलिस महानिदेशक नागालैंड और आयुक्त नागालैंड ने दिनांक 5/12/21 को घटनास्थल का दौरा किया। ताजिद पुलिस थाने में घटना के बारे में प्राथमिकी दर्ज की गई है और मामले की गंभीरता को ध्यान में रखते हुए इस मामले को राज्य अपराध पुलिस स्टेशन को जांच के लिए सौंप दिया गया है। इस संदर्भ में एक विशेष जांच टीम एसआईटी का गठन किया गया है, जिसे 1 माह के अंदर जांच पूरी करने के निर्देश दिए गए हैं। नागालँडमधल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात नागरिकांचा मृत्यू झाला आणि या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल लाईट मोर्चा काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि मानवाधिकार कार्यकर्ते उपस्थित होते। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारतात आगमन झालं। दिल्लीमधल्या हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात भेट झाली। या वेळेला दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली। भारत रशिया मैत्रीवर या चर्चेच्या माध्यमातून जोर दिला गेला। भविष्यात ही मैत्री आणखी घट्ट होईल असा विश्वास या वेळेला व्यक्त केला गेला। दोन्ही देशांनी एकमेकाला साथ देण्याची भूमिका घेत मैत्री निभावली अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांच्या पुढे व्यक्त केल्या। तर भारत हा आमचा विश्वासू मित्र आहे, एक बलशाली देश म्हणून आम्ही भारताकडे पाहतोय। भारताने नेहमीच आम्हाला साथ दिली आहे असं या वेळेला पुतीन म्हणाले। यानंतर काही राज्यात